नाश्ताने कोणी भाकरी आणले आहेत, कोणी डबा आणला आहे, जेवण आणलं आहे, काय आहे. आणि त्याच्यानंतर पण पुढे आम्ही तिकडे जेवणाचं म्हणजे बंदोबस्त आम्ही केला आहे तसं. पाण्याची वगैरे सगळी सोय आम्ही केलेलं आहे. हां, आणि त्याचप्रमाणे सोबतीलामध्ये आमचे तारपान होत आपले आदिवासी रीतीनुसार तारपा नाच आहे, तूर नाच आहे, सगळं आम्ही नियोजन केलेच आहे. त्यांना विचारून घेऊया की इथून जी रूपरेषा आहे ती कशी आहे. इथून आम्ही पायी बहुतेक मासवण किंवा मनोरच्या ठिकाणी एक ठिकाण आहे आज राहण्याचं, आणि उद्या थेट कलेक्टरपर्यंत आम्ही जाणार आहोत. दादा, आपले मागणे कोणकोणते आहेत आणि कशा प्रकारे आपले जे मागणे पूर्ण नाही झाले तर मग त्याची पुढची भूमिका काय राहील. आमच्या मागण्या अशा आहेत की 2019 किंवा 23 अशा आम्ही डहाणू प्रांत कार्यालयावर सतत धरण खेडे आंदोलन 5 ते 6 दिवस तिथं बसून की आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. मग आम्ही प्रयत्न केला, पण त्यांनी प्रशासनाने खाली आश्वासन दिलं. त्याच्यानंतर आम्ही बरेचसे प्रयत्न केले तरी पण ते ऐकत नाही, म्हणून आज आम्ही हे ठरवलेलं आहे का चारोटी ते थेट पालघर कलेक्टरपर्यंत आम्ही जाणार आहोत. आमच्या मागण्या आहेत, तळघराचे प्रश्न असतील, वनपट्टे असतील, त्याच्यानंतर वृद्ध पेन्शन असतील, युवकांना रोजगार नाही, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण नाही, अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन आज आम्ही कलेक्टरपर्यंत जायला पायी निघालेला आहोत. दादा, एक मला सांगा, आता 9वी 8वी 9वी 10वी असे 3 वर्गासाठी शिक्षक नाही आहेत, तर यांच्याकडेही आपण लक्ष देणार आहात का. हा एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची DYFI संघटना, त्याच्यानंतर SFI आणि मी एक DYFI तालुक्याचा सचिव म्हणून आम्ही सतत याच्यावर मागे एक प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता, पण पाठपुरावा करूनसुद्धा शिक्षक भरले जात नाहीत. बेरोजगार सुशिक्षित बसून घरी आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण भेटत नाही, शिक्षण अपूर्ण असतं. त्याच्यानंतर पेशाभरतीवर स्टे आणला जातो, ते थांबवले जातात. त्याच्यामुळे ह्याही मागण्या आम्ही घेऊन जाणार आहोत, आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण नाही, नुसते जाणार नाही, तिथं मागण्या जर पूर्ण नाही झालं तर 10 का महिना आहे तरी आम्ही तिथे बसून राहणार आहोत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे 50,000 लोकांचा जबरदस्त लाल वादळ हे चारोटीपासून सुरू झालेलं आहे, डहाणू तालुक्यातून, आणि ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन ते धडकणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पालघर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून आणि जवळजवळ सर्व गावातून लोक आलेले आहेत, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि अन्यायाच्या विरुद्ध हे भाजपचं राज्य सरकार ज्या पद्धतीने हे जे सगळं जे चाललेलं आहे याच्या विरोधात हे एक जबरदस्त अशा तऱ्हेचा प्रतिकार या मोर्चाने सरकारला दाखवणार आहोत. पालघरला जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तिथे बसून राहू, आणि जर गरज पडली तर मुंबईच्या मंत्रालयावर हा मोर्चा चाल करून गेल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगतोय.